नमस्कार. आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक मस्तपैकी चमचमीत खट्टा-मट्टा अशी रेसिपी. आमच्या टेरेसवर भरपूर लिंबू लागले होते. आमच्या टेरेसवर छोटीशी टेरेस गार्डन आहे आणि तिथं आम्ही लिंबूची वगैरे अशी आंब्याचं झाड लावलेलं आहे, कढीपत्त्याचं झाड लावलेलं आहे, शेवग्याच्या शेंग्याचे झाड लावलेलं आहे. त्यात लिंबू बघा किती छान मोठे-मोठे लागलेले आहेत. जवळपास 100च्या आसपास तर लिंबू लागले होते. बऱ्याच जणांना वाटून राहिल्यावर काय करायचं, मग मी ठरवलं की आता छान असं लिंबूचा आता उन्हाळ्यासाठी आपल्याला लिंबूचा रस लागतो आणि लिंबू उन्हाळ्यात खूप महाग होतात. म्हणून मी काय केलं, आधी लिंबू छान धुतले आणि ड्राय पण केले, जेणेकरून त्याला पाणी नको लागायला, कारण त्याचा रस काढून मी क्यूब करून ठेवणार होते. त्यासाठी मी लिंबू छान धुतले, पुसूनही घेतले आणि छान कट करून असे मी छान असं नाही का रस काढून घेतला. थोडा पिळला, थोडा ते पिळायचं हे असतं ना, त्यानं पिळून छान घेतला आणि पिळून झाल्यानंतर मग मी आपला आईस क्यूब असतं ना, आईस क्यूबमध्ये मी ते रस सगळा ठेवला आणि छान सेट झाल्यानंतर मी आपल्या झिपलॉक बॅगमध्ये ना, पिशवीमध्ये प्लॅस्टिकच्या ठेवून टाकला. आणि आत्ता उन्हाळ्यामध्ये मला खूप उपयोगी पडत आहे ते सरबत वगैरे प्यायला, कारण इतकं बाहेर ऊन पडलेलं आहे ना, तर सरबत पिल्याशिवाय आपल्याला एनर्जी येत नाही. थोडंसं नाही का आंबट काहीतरी व्हिटॅमिन सी टाईप काहीतरी खाल्लं पाहिजे, थकवा येतो म्हणून. आणि ह्याचा मला खूप फायदा झालेला आहे. आणि तुमच्याकडे जर भरपूर लिंबू असतील तर तुम्ही हे रस तुम्ही प्रिझर्व करून ठेवू शकता किंवा क्यूब करून 3 ते 4 जास्तीत जास्त 6 महिने व्यवस्थित राहतो, काही होत नाही. एक क्यूब काढायचा, पाण्यात टाकायचा, तुम्हाला साखर हवी असेल तर साखर टाका, अजून काय असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही मिक्स करून ते पाणी तुम्ही पिऊ शकता. तर या पद्धतीनं तुम्ही हे लिंबू प्रिझर्व करून ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर हे लिंबू पिळून झाल्यानंतर ती साल राहते ना, ती साल फेकायची नाही. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. तर मी ह्या सालीचं काय करणार आहे तुम्हाला पुढे दिसेलच. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, मी इथं रस काढलेला आहे, गाळूनही घेतलेला, जेणेकरून त्याच्यामध्ये बी वगैरे काही यायला नको. आणि छान असं मी आता आईस क्यूबमध्ये सेट करायला ठेवत आहे. आणि खूप छान हे सेट होतं बरं का. काढताना थोडंसं एक 5 मिनिट तुम्हाला हे आईस क्यूबचं हे आहे ना ट्रे, तो बाहेर काढावा लागतो, त्याशिवाय लवकर निघत नाही. आणि काढल्यानंतर थोडंसं पाणी व्हायला होतं, कारण बर्फ आहे शेवटी, पाणी होणारच. पटकन फक्त ते झिपलॉकमध्ये पिशव्या मिळतात भरपूर बाजारामध्ये, त्या आणायच्या आणि त्याच्यामध्ये ठेवून फ्रीजरला ठेवायचं, फ्रीजमध्ये नाही फ्रीजरला ठेवायचं. आणि डायरेक्ट असाच रस काचेच्या भरणीमध्ये जरी ठेवला तरी तोही भरपूर दिवस, एक 3-4 महिने तरी राहू शकतो. तुम्हाला ज्या पद्धतीनं इझी वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. मला तर ही पद्धत
पद्धत आवडली, कारण एक क्यूब आपण इझिली घेऊन ग्लासमध्ये एका ग्लासमध्ये टाकू शकतो. त्यासाठी मला ही पद्धत खूप आवडली, तो रस हे करण्यापेक्षा. तर ठीक आहे, आता सालीचं काय करायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. ह्या तर म्हणल्यात की साल टाकायची नाही, काहीतरी करायचं आहे. तर काय करणार आहे बघा, मी ही साल होती ना, मी छान अशी मिक्सरवर बारीक करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर मी काय केलेली आहे, कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये जिरे, तुम्हाला धना पाहिजे असेल तर हे सगळं तुम्ही बारीक करून घेऊ शकता. पण जास्तीत जास्त जिरं पावडर टाकली तर खमंग वास येतो. त्यानंतर काय करायचं, जिरं भाजून झाल्यानंतर मी कढईमध्ये तो किस टाकलेला आहे आणि किसामध्ये गूळ टाकलेला आहे. तुम्हाला जेवढा गोड हवा आहे, जेवढं गोड हवं आहे तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये गूळ ॲड करायचा आहे आणि छान असं भाजून घ्यायचं आहे. थोडीशी साखर जरी टाकली तरी चालेल, काय हेच होत नाही. थोडं साखर थोडं गूळ असं प्रमाण टाकलं तरी चालेल, कारण मी गूळ टाकला की थोडीशी साखर टाकतच असते. मीठ टाकायचं आहे, काश्मीरी तिखट असेल तर ते टाका, किंवा तुमची घरची चटणी असेल तर ते टाकायचे आहे. जिरं पावडर असेल तर ते टाका. मी फक्त जिरे पावडर टाकलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे, शिजवून घेणार आहे, जेणेकरून त्याचा कडवटपणा, तुरटपणा लिंबूच्या सालीचा आहे तो निघून जाईल. त्याच्यामध्ये सगळा गुळाचा पाक आहे तो मुरला जातो आणि खूप छान हे खट्टा मिठ्ठा असं लोणचं होतं. चपातीबरोबर खायला खूप छान लागतं. लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात, मोठे तर खाऊ शकतातच. पण चपातीला थोडंसं असं नाही का स्प्रेड करून, चपातीचा रोल करून खायला खूप छान लागतं. भाकरीबरोबर पण छान लागतं आणि मेन म्हणजे तसंच खायला तर खूप छान लागतं. हिंडत फिरत असं संपून जातं. तर हे थोडंसं घट्ट होऊ द्या आणि त्यानंतर असं भरणीत भरून ठेवायचं आहे. काचेच्या भरणीत ठेवू शकता तुम्ही. फ्रीजमध्ये ठेवलं तर 3-4 महिने, जवळजवळ वर्षभरसुद्धा हे लोणचं राहू शकतं. आणि म्हणजे राहतच नाही, कारण इतकं छान लागतं ना, ते संपून जातं 2-3 महिन्यातच. तर वर्षभरसुद्धा असं हे लोणचं राहू शकतं आणि काचेच्या भरणीमध्ये ठेवायचं आहे. आणि तुम्ही काय करता ह्या सालींचं मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी केलेलं लोणचं तुम्हाला आवडलं आहे का हे पण मला सांगायचं आहे.